नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत पापलेट फ्राय। हे बघा कशी जास्त मोठी नाही मीडियम साईजची पापलेट आहे आणि ते आता आपण फ्राय करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे आहे लाल तिखट आगरी कोळी मसाला 2 चमचे, 1 चमचा आहे हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। आता आपण मच्छीला लिंब लावून घेणार आहोत, लिंबाचा रस टाकणार आहोत। हे बघा लिंब, असं लिंब एक लिंब त्याच्यात पिळून घेणार आणि त्याच्यात टाकणार आहोत चवीनुसार मीठ। आपल्या चवीनुसार मीठ टाका, हे बघा, आणि पूर्ण हाताने त्याला चोळा मीठ। पूर्ण लिंब आणि मिठाई त्याला चोळून ठेवा। मग त्याच्यात टाका हे आपले सगळे मसाले। मसाले टाकले, आता त्याच्यावर टाकूया लसूण आणि पूर्ण मॅग्नेट करायला आपण ठेवूया मच्छी। अर्धा तास आपण ठेवून देऊ। हे बघा मच्छीला सगळीकडे मसाला लागला आहे। हे आहे लसूण ठेचून ठेवला आहे आणि 1 लिंब। आता घेतो आपण मच्छीला लावायला पीठ, तर हा आहे तांदळाचा पीठ आणि थोडा घेतलाय रवा, तांदळाचा अर्धा रवा घेतलाय, अर्धा चमचा आगरी कोळी मसाला, थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला पाव चमचा आणि आपल्या मीठ पण थोडंच टाकायचं चवीनुसार। हे सर्व मिश्रण आपण हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला जेव्हा मच्छी फ्राय करायची आहे तेव्हा आपण घेऊ शकतो। बनवून ठेवून एका डब्यात झाकण लावून ठेवायचं जास्तीचं मिश्रण करून। हे सगळं मिक्स झालं आहे आता पीठ, हे जास्तीचं पीठ असं करून ठेवून देऊ आणि आपल्या मच्छीला लागेल एवढंच पीठ घेणार आहोत। हे बघा आपले पापलेट फ्राय झालेले आहे आणि चला या पनवेलला पापलेट खायला। कसे दिसतात आपले पापलेट, बघा कुरकुरीत असे पापलेट। आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।